महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाच्या जोरावरती उड्या मारणाऱ्या नेत्या आणि उद्धव ठाकरे यांना नडणारा नेता अशी ज्यांची ओळख निर्माण करण्यासाठी पुन्हा हयात गेले आणि केवळ नावारूपाला येण्यासाठी चर्चेत राहण्यासाठी उठाठेवी करणाऱ्या अशा नेत्या मंडळींना आता दणका बसायला सुरुवात झालेली आहे। एकीकडे जनता नाकारत असतानाच ज्या जनतेने निवडून दिलं त्या जनतेची संपूर्ण दिशाभूल केली आणि फसवणूक केल्याचं आता उघडकीस आलेलं आहे। ते नेते आहेत आणि खासदार नवनीत राणा कौर। नवनीत राणा कौर यांनी सरकारने दणका दिला तर त्याचबरोबर हायकोर्ट व सुप्रीम कोर्टामधूनही त्यांना चपराक मिळालेली आहे। मात्र 5 वर्षे ज्या पदावरती ज्या खासदारकीच्या जागेवरती जाती मधून ज्यांनी निवडणूक लढवली त्या जातीचा दाखलाच खोटा असल्याचा आता उघड झालेला आहे। त्यामुळे जनतेची फसवणूक करणारे या खासदाराला जनता मात्र आता धडा शिकवणारच आहे। उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर जाऊनच आपण हनुमान चालीसा बोलणार आणि आपणच किती हिंदू आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्या यांच्या या जातीच्या दाखल्याने यांचं काळं बिंब उघड पाडलेलं आहे। मित्रांनो, नवनीत राणा कौर या सिख मोचीमधून SC कॅटेगरीमध्ये जो दाखला मिळवला तो खोटा आणि चुकीचा असल्याचं पुन्हा सिद्ध झालेलं आहे। यामुळे दिशाभूल करणाऱ्या खासदाराचा यावेळेस पराभव नक्की होईल। या ठिकाणी जनता आणि विरोधकांनी त्यांचं चांगलाच समाचार घेतलेला आहे। आपल्याला काय वाटतं, त्या पुन्हा निवडून येतील का हे कमेंटद्वारे नक्की कळवा व चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र। धन्यवाद।